ती पण गॅजेटची 1 महिना राजेसाहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे. ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. राहिला केसेसचा विषय, केसेस मागं घ्यायला लागलेत. त्याचा पण जी आरच काढायले ना, त्याचा पण जी आर काढायलेत. हां पहिल्यांदा लिखी देत होते आपल्याला, ते आता जी आर काढायलेत. प्रत्येकाचा जी आर काढा एक एक. हा सगळ्याचा जी आर जमन ना, जमन ना. मला वाटतं हे 2 गॅजेटेरचे वेगळे गाव राजेसाहेब. हा नाही नाही गॅजेटेरचे काय करा वेगळे वेगळे. त्याला काय प्रोसिजर किती लागणार आहे. खालच्या याचा एक काढा. पण सोपं आहे ना विखे साहेब, जाऊ द्या ना, जाऊ द्या ना राजे विखे साहेब. आपलं सोपं सोपंच घुसू आपण, कशाला अडचणीत. तुम्हाला नको आम्हाला नको. दोन्ही गॅजेटेरचे वेगळा वेगळा जे आर काढा. 2 ते 2 जे आर घ्या. सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटेरचा वेगळा. हां आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक, म्हणजे 3 एकूण जे आर काढा. ताण नको, तुम्हाला पण नको आम्हाला पण नको. बार बार समाज फसला ना तुमच्याच अंगावर येतोय, आमच्या नाही. 58 लाख नोंदीत झालं. पोरावर बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सोयीला लावतं म्हणून सांगितलंय. काही राहिलंच नाही ना आता. ओके म्हणायचं का पोराव, काय करायचं. 1 तासाने निर्णय घेऊ आपण जी आर आल्यावर. आपण आता हो म्हणायचं आणि ते जी आरच नाही आणलात मग काय करायचं. पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षासह सगळ्या बांधवांचं, मंत्री महोदयांचं, इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. शांत बसा ना. तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का. शांत लढाई शिका म्हणून सांगितलं ना तुम्हाला मी. आपल्याला कोणाला यश आलं नाही. आपल्याला इतकं गरिबाच्या पोराला यश आलेलं आहे. कोणी काही बदग सांगण ऐकायचं नाही. आता दुसरी गोष्ट विखे साहेब, पाटील साहेब, आमच्या पोरांनी एक तर आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही, हे खरं आहे. कोणत्या गल्लीत घुसावून कुंकून जावा. तुमच्या RTOने 5-5 हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ इकायला, सांगा बरं. आमजवळ खरंच आहे का. कोणत्या गल्लीत घातलं ते मध्ये इकडं झेड आहे. हा अरे ते लगेच काढा ना, त्याचं काय, ते ताजं. बरं जेवढ्यावर दंड झाले ते उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो. दंड घेतलेले सगळे मागं घेतो आणि निर्णय. अहो विजय झाला. जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा. जे आर दिल्यावर आत्ता नाही. उलट ते शांतते जाणार नाहीत. तुमच्या टकोरीवर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे. ते मोकळे जाते का जे आर म्हणलं. ते शांतता वेगळी. कोणची तुम्ही देत नाहीत. थांबा रे, तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत. मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद गगनात मावणार नाही. रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत. आणि हे जाताना शांततेत जाणार, म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरीवर गुलाल टाकणार मग जाणार ती. तसा जात नाही देव. आणि त्याला आनंद म्हणू आपण, त्याला आनंद म्हणू आपण. त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार. त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार. 9 वाजता तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत. 9 वाजता फक्त आत्ता. एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले, तुम्हाला माहित नाही होणार. तुम्ही जर म्हणले थांब मुंबई, ते म्हणते नको मला जायचं गावाकडं. हे रिअल आहे. तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक. आम्हाला जे आर आणून द्या तातडीनं.
अंमलबजावणी द्या. आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागताला. आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता? पोरांनो, मंत्री महोदयांना सन्मानाने वाटा लावा. पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन, नाही तर इथंच बसून राहा. जी आर घेऊन या. काय तुम्हाला येईन जा जा. परत डिझेलचा प्रॉब्लेम, आमका प्रॉब्लेम. आपलं डिझेल वाचन तेवढंच. पाटील 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 पोराव ऐका, एक मिनिट ऐका. थांबा. ए पोराव ऐका. हा म्हणून अरे, कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोराव आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? हा म्हणू का? हो खाली बसलेले मंडपातले हो ओके, जिंकलो रे राजा हो आपण तुमच्या